आज आपल्यासोबत आहेत प्राचार्य डॉक्टर प्रमोद पडोळे साहेब आपल्यासोबत आहेत. श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत डॉक्टर प्रमोद जी पडोळे सर. काय सांगणार सर आपल्या जो कार्यक्रम आहे शेतकरी प्रबोधन कार्यशाळाबाबत जनतेला आजच्या दिनी काय सांगणार सर? नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद रामभाऊ पडोळे, प्राचार्य श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली. मी आपणा सर्वांना या चॅनलच्या वतीने एक निमंत्रण देऊ इच्छितो की दिनांक 30 जानेवारी 2026ला महाविद्यालयात शेतकरी प्रबोधन कार्यशाळा आयोजित केली आहे. या आयोजनामागे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी कला व विज्ञान महाविद्यालय चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आणि या कार्यशाळेत शेतकऱ्यांना ज्या महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक आहे त्या देण्याचा आमचा मानस आहे. या कार्यशाळेचं उद्घाटन हे 30 जानेवारीला सकाळी 10:30 वाजता संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या हस्ते होणार असून उद्घाटक म्हणून माननीय डॉक्टर मिलिंद बाराहते, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व प्रमुख अतिथी म्हणून आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर किरण पाटील सर हे उपस्थित राहणार आहे. प्रमुख उपस्थितीत माननीय संतोष डाबरे साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा, माननीय डॉक्टर अमोल झापे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा हे उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या प्रबोधन कार्यशाळेच्या माध्यमातून शेतमालावर आधारित उद्योग उभारण्याच्या नवीन संधी, मूल्य संवर्धन प्रक्रिया, उद्योग, पॅकिंग, लेबलिंग, गुणवत्ता मानके व मार्केटिंग, शासकीय योजना व अनुदान, कर्ज, प्रकल्प अहवाल तसेच विक्री व बाजारपेठ व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या विषयाच्या अनुषंगाने जे 3 सत्र महाविद्यालयांनी आयोजित केलेले आहेत शेतकऱ्यांसाठी, त्यामध्ये जे पहिलं आणि मुख्य सत्र आहे त्यामध्ये शेतमाल प्रक्रिया उद्योग संधी व व्याप्ती हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता शेतकऱ्यांसाठी आम्ही ठेवलेला असून या कार्यक्रमाला विषयज्ञ तज्ज्ञ म्हणून कुमारी कृतिका गांगडे मॅडम ह्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुसरा जो विषय आहे अन्न सुरक्षा, गुणवत्ता मानके व परवाने, यामध्ये जे मुख्य वक्ते आहेत माननीय प्रमोद पाटील, सहाय्यक आयुक्त अन्न व प्रशासन बुलढाणा हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. आणि तिसरं आणि महत्त्वाचं जे चर्चासत्र, ओपन चर्चासत्र जे शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये प्रक्रिया उद्योगासाठी शासकीय योजना व आर्थिक सहाय्य मार्गदर्शन यामध्ये एक ओपन डिस्कशन राहील. आणि या ओपन डिस्कशनमध्ये जे सहभागी घेणारे मुख्य वक्ते आहेत यामध्ये श्री रोहित गाडे, जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड बुलढाणा, माननीय श्री पुरुषोत्तम उन्हाळे साहेब, कृषी उपसंचालक आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा, माननीय श्री PM लांडे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र बुलढाणा व श्रीमती अनुराधा गावडे, कृषी उपसंचालक जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय बुलढाणा व जिल्हा अग्रणी बँक बुलढाणा यांचे मुख्य व्यवस्थापक म्हणून श्री कौशल्य सिंग हे सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शेतकरी उद्बोधन कार्यशाळेचा जो काही या ठिकाणी मानस 127वी जी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयाने शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने तो आयोजित केलेला आहे. यासाठी मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एक सादर आमंत्रण देतो की त्यांनी 30 तारखेला सकाळी 9 वाजता येऊन या अतिशय महत्त्वाच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात जी माहिती आपल्याला मिळेल ती आपल्यासाठी भविष्यात खरोखर उपयोगी पडेल म्हणून आपण यावं हे एक आग्रही निमंत्रण देतो. आणि यासाठी अधिक माहितीसाठी
आमच्या मराठी भाषा विभागाचे विभाग प्रमुख आणि या कार्यशाळेचे समन्वयक माननीय डॉक्टर गणेश मालटे सर या कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी सरांनी घेतलेली आणि ते खरोखर चांगल्या तऱ्हेने नियोजन करत आहेत. म्हणून माझी पुनश्च एकदा नम्र विनंती आहे की शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि भाऊसाहेबांनी ज्या विचारेनं विदर्भ आणि महाराष्ट्रात किंवा भारतात जी एक कृषी क्रांती घडवून आणली होती, त्या कृषी क्रांतीच्या द्वारे ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत त्यांनी होऊ इच्छित आहेत. मग ती शिवाजी शिक्षण संस्थेचे विविध आमचे जे काही उपक्रम आहेत ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि मला खात्री आहे की आता तुम्हाला खरोखर लाभ होईल. म्हणून आपण यावं ही महाविद्यालयाच्या वतीने नम्र विनंती. धन्यवाद सर.